एका नवविवाहित जोडप्याचं लग्न ठरतं। वर शांत स्वभावाचा आणि वधू तिचं मन कुणासाठी होतं हे कुणालाच माहीत नव्हतं। पण लग्नानंतर अवघ्या 30 दिवसात नवऱ्याच्या गुप्त हत्याकांडात मृत्यू झाला आणि प्रकरणाने घेतलं एक धक्कादायक वळण। आई आणि मुलगी दोघी मिळून एका बँक कर्मचाऱ्यासाठी हे क्रूर पाऊल उचलतील हे कुणाला स्वप्नातही वाटलं नसतं। ही कथा आहे प्रेम, लोभ आणि फसवणुकीच्या धक्कादायक संगमाची। सुरुवात होते तेलंगणामधील कुर्नूल या ठिकाणी। 13 फेब्रुवारी तेजेश्वर नावाच्या युवकाचं ऐश्वर्या नावाच्या तरुणीशी लग्न ठरतं। दोन्ही घरात आनंदाचं वातावरण, पण लग्नाच्या केवळ 5 दिवस आधी ऐश्वर्या अचानक फरार होते। लोकांमध्ये चर्चा सुरू होते, ऐश्वर्या एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेली आहे असा संशय घेतला जातो। पण 16 फेब्रुवारी रोजी ती परत येते आणि सांगते की हुंड्यासाठी सोय होत नव्हती, म्हणून मी एका मैत्रिणीकडे गेले होते। ती भावुक होते, तेजेश्वरला क्षमा मागते, प्रेमाची कबुली देते आणि अखेर 18 मे रोजी त्यांचा विवाह होतो। पण लग्नानंतर सगळं सुरळीत चालतं का? तेजेश्वरला जाणवतं की ऐश्वर्या तासनतास मोबाईलवर कोणाशी तरी बोलत आहे। घरात सतत वाद होऊ लागतात, एकमेकांमध्ये दुरावा वाढतो। अखेर 17 जूनला तेजेश्वर बेपत्ता होतो। कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली। पोलीस तपास सुरू झाला आणि तेव्हा उलगडायला लागला एक खुनाचा डाव। पोलिसांनी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांची चौकशी केली, तेव्हा उघड झालं की दोघींचेही संबंध एका बँक कर्मचाऱ्याशी होते। सुजाता म्हणजे ऐश्वर्याची आई, हिचे त्या बँक कर्मचाऱ्याशी जुने संबंध होते। नंतर ऐश्वर्याही त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवू लागली। पोलिसांनी कॉल टेस्ट तपासले आणि समोर आलं की लग्नानंतर अवघ्या 1 महिन्यात ऐश्वर्याने बँक कर्मचाऱ्याशी तब्बल 2000 वेळा संपर्क साधला होता। तपास अधिक खोलवर गेला आणि समोर आलं की तेजेश्वर हा त्यांच्यात अडथळा ठरत होता, म्हणून त्याची हत्या करण्याचा प्लॅन रचला गेला होता। पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की तेजेश्वरच्या संपत्तीवर डोळा आणि ऐश्वर्याशी संबंध ठेवण्याचा हा कट रचण्यात आला आहे। बँक कर्मचाऱ्याने ही सुपारी दिल्याची शक्यता व्यक्त होते, त्यासाठी त्याने आपला ड्रायव्हरही पाठवला होता, जो हत्येत सहभागी असावा अशी शक्यता आहे। आता बँक कर्मचाऱ्याचा ते ठाव ठिकाणा सापडलेला नाही, तो फरार आहे। एका शांत प्रेमळ नवऱ्याचा असा मृत्यू, आई मुलीचा मोह, संबंध आणि संपत्तीच्या हव्यासाठी एक निरपराध जीवाचा बळी। आजही पोलिसांचा तपास सुरू आहे, फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे। पण या प्रकरणात आपल्याला काय शिकायला मिळतं? विश्वास, नातं आणि प्रेम यांचा खेळ इतका धोकादायक देखील होऊ शकतो का? एक स्त्री, तिची आई आणि एक परपुरुष या त्रिकोणात जे घडलं ते समाजातल्या ढासळत्या मूल्याचा आरसाच नाही का? तुमचं या प्रकरणावर काय मत आहे? कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि अशा सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।